नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ह्या पाठाच्या ब्रेनस्टॉर्मिंगला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला हिट करा। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। ओके, सो ब्रेनस्टॉर्मिंग। तर बघा, पहिली ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी। तर बघा मित्रांनो, आपण 10वी पर्यंत वर्कशॉप बघत होतो, कारण की प्रत्येक पाठाच्या शेवटी वर्कशॉप होतं। मात्र 12वी मध्ये तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग आहे की नाही, म्हणजे तुम्हाला ब्रेनला थोडंसं क्रिटिकल थिंकिंग करावं लागणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत। तर बघा, पहिली ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे बघा, गिवन बिलो आर सम description. Discuss them with your partner and find out one words for each of them and example is given for you. Okay, तर बघा मित्रांनो, गिवन बिलो अ सम डिस्क्रिप्शन, आपल्याला खाली काही डिस्क्रिप्शन दिलेले आहेत ABCD अँड डिस्कस देम विथ युअर पार्टनर, आणि त्यांना तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे। अँड फाइंड आउट वन वर्ड ईच ऑफ देम, आणि प्रत्येकासाठी एक वर्ड्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। ओके, सो ॲन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू, आणि एक एक्झाम्पल, एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तर बघा, एक्झाम्पल कोणतं आहे? द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेबुला अँड गॅलेक्सीज। तर काय म्हणते? द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स म्हणजेच युनिवर्सची वैज्ञानिक अभ्यास। आता युनिवर्स म्हणजे काय? तर निसर्गाचा वैज्ञानिक अभ्यास अँड द ऑब्जेक्ट्स, आणि तिथे असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत, मग कोणकोणते ऑब्जेक्ट्स आहेत? स्टार्स, प्लॅनेट्स, नेबुला अँड गॅलेक्सीज, म्हणजेच पृथ्वी आहे, तारे आहे, नेबुलाज आहे, गॅलेक्सीज आहे, आकाशगंगा आहे, यांचं वैज्ञानिक अभ्यास, ह्या संपूर्ण निसर्गाचा वैज्ञानिक अभ्यास, म्हणजे या निसर्गातील जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा वैज्ञानिक अभ्यास करणे म्हणजेच त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? ॲस्ट्रॉनॉमी। ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? तर खगोलशास्त्र। ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? तर खगोलशास्त्र असं आपण त्याला म्हणतो। दुसरं बघा, या ठिकाणी दुसरं दिलेलं आहे, द स्टडी ऑफ मोमेंट। द स्टडी ऑफ मोमेंट, द स्टडी ऑफ मोमेंट ऑफ द प्लॅनेट। द स्टडी ऑफ मोमेंट, मोमेंट म्हणजे काय? तर हालचाल कशाची? तर प्लॅनेट, सन, मून अँड स्टार्स, म्हणजे चंद्र, तारे, पृथ्वी यांची हालचालीचा अभ्यास। कशा? द बिलीव दॅट दीज मोमेंट्स कॅन हॅव इन्फ्लुअन्स इन द पीपल्स लाईफ, म्हणजे चंद्र, सूर्य, तारे यांच्या हालचालीचा अभ्यास करून असा एक विश्वास आहे की दॅट मुवमेंट्स, की त्यांची जे हालचाल आहे, कॅन हॅव ॲन इन्फ्लुअन्स ऑन द पीपल्स लाईफ, की ज्यांचा परिणाम कोणाच्या जीवनावर पडत असतो? मानवी जीवनावर पडत असतो यांना, आणि याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्रोलॉजी असे म्हणतात। आता ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय? तर भविष्यशास्त्र। तर याचा अभ्यास करणाऱ्याला ॲस्ट्रोलॉजर्स असे म्हणतात। तर बघा, तिसरी सी बघूया आपण, अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर। अ प्रेडिक्शन व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये काय घडणार ह्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? प्रोफेसी। आणि प्रोफेसी म्हणजे काय? तर भविष्यशास्त्र। प्रोफेसी म्हणजे भविष्यशास्त्र। त्यानंतर आहे डी, सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडी मेंटल स्टेट अँड प्रोसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर्स ॲनिमल्स। ओके, द सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडी मेंटल स्टेट। आता मेंटल स्टेट म्हणजे मानवाच्या मनाची अवस्थेचा अभ्यास, अँड प्रोसेस आणि प्रक्रिया, आणि त्याचं बिहेवियर म्हणजे त्याची वागणूक, कोणाची? तर ह्युमन अँड ॲनिमल्स, म्हणजे मानव आणि प्राणी यांची वागणूक, त्यांची प्रक्रिया आणि त्यांची मेंटल स्टेट यांचा अभ्यास, यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकॉलॉजी। त्याला आपण म्हणतो मानसशास्त्र। तर बघा मित्रांनो, तर या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे? तर बघा, चंद्र, तारे, पृथ्वी
आहे ना. नेबुला, गॅलेक्सीज यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात, म्हणजे खगोलशास्त्र म्हणतात. आणि त्यानंतर चंद्र, तारे, सूर्य यांच्या हालचालीला आणि त्यांचा मानवाच्या जीवनावर होणारा परिणाम त्याला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्यशास्त्र असे म्हणतात. आणि भविष्यामध्ये जे काही घडणार आहे हे सांगणाऱ्या शास्त्राला प्रोफेसी म्हणजे भविष्यशास्त्र म्हणतात. आणि त्याचबरोबर मानवाच्या आणि प्राण्यांच्या मनाच्या स्थितीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकोलॉजी. ओके, आय होप you might be understood. Okay, so go to the next brainstorming activity. Okay, so here is the next brainstorming activity. In the story we are told that the town hall park was remarkable place in many ways for astrologer built his business. In the story म्हणजे ह्या कथेमध्ये that town hall park की जो टाउन हॉल पार्क होता वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज, म्हणजे तो खूप म्हणजे आपण जर म्हटलं तर तो काय होता, एक मोक्याचे ठिकाण होता आणि इतर अनेक प्रकारे तो महत्त्वाचा ठिकाण होता. सो फॉर एन ॲस्ट्रॉलॉजर बिल्ट हिज बिझनेस, आणि तो त्या ॲस्ट्रॉलॉजर त्या भविष्य सांगणाऱ्याचा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, भविष्य सांगणारा जो होता त्याचा त्यांनी आपला जो बिझनेस होता, त्यांनी जो आपला व्यवसाय होता त्या ठिकाणी त्यांनी इस्टॅब्लिश केलं होतं, बिल्ड केलं होतं, स्थानापन्न केलं होतं, म्हणजे स्थापन केलेलं होतं. सो डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. मग तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करा आणि एक अशी लिस्ट बनवा. कशाची? तर एक्सेप्शनल क्वालिटीज. आता एक्सेप्शनल क्वालिटीज म्हणजे काय? तर अपवादात्मक त्याची गुणवैशिष्ट्ये यांची काय बनवा, एक प्रकारची लिस्ट बनवा. तर चला मित्रांनो आपण ती लिस्ट बनवूया. अ सर्जिंग क्राऊड म्हणजे प्रचंड गर्दी होती त्या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? तर टाउन हॉल पार्क, की जो अतिशय महत्त्वाचा ठिकाण होता. मग त्याचे जे एक्सेप्शनल क्वालिटीज, त्याचे जे मग अपवादात्मक त्याचे जे क्वालिटीज आहेत, त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते कोणकोणते होते? तर तिथं अ सर्जिंग क्राऊड, तिथं खूप गर्दी असायची, प्रचंड गर्दी. व्हेरायटी ऑफ ट्रेड्स, खूप सारे काय असायचे, व्यवसाय थाटलेले असायचे, म्हणजे विविध प्रकारचे. नो म्युन्सिपल लाईट्स, त्या ठिकाणी कोणत्याही नगरपंचायत किंवा महानगरपालिकेचा अजिबात लाईट नव्हता. यूज लाईट ऑफ अदर वेंडर्स, त्या ठिकाणी जे इतर वेंडर्स, इतर जे त्याला काय म्हणतो आपण फेरीवाले होते, त्या फेरीवाल्यांच्या प्रकाशाच्या भरोशावर तो जो ॲस्ट्रॉलॉजर्स होता तो आपला व्यवसाय त्या ठिकाणी चालवत होता. अँड कस्टमर्स ऑफ द अदर्स वेंडर डेल नियर हिम, आणि इतर जे लोकांचे जे कस्टमर्स होते, जसे वेंडरचे कस्टमर्स होते, जे फेरीवाल्याचे कस्टमर्स होते, ते त्याच्याकडे काय गोळा व्हायचे, गर्दी करायचे. अँड क्रिस क्रॉस ऑफ लाईट अँड शेड, आणि त्या ठिकाणी त्या दिव्यांमुळे, त्या प्रकाशामुळे, त्या कस्टमरच्या ज्या सावल्या होत्या त्या कशा क्रिस क्रॉस याच्यामध्ये शेडमध्ये पडायच्या आणि त्या लाईटमुळे, आणि इत्यादी वैशिष्ट्ये त्या ठिकाणाचे होते. कोणत्या? टाउन हॉल पार्क रोडचे, की ज्या ठिकाणी खूप गर्दी असायची, खूप सारे दुकानं लागले असायचे. त्याचबरोबर तिथं म्युन्सिपल म्हणजे नगरपालिकेचे का महानगरपालिकेचा तिथं लाईट दिवाबत्तीची सोय नव्हती, आणि इतर वेंडरचे जे लाईट होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्रिस क्रॉस असं लाईट पडत होतं, आहे की नाही. आणि तिथं खूप सारे कस्टमर तिथे गर्दी करायचे. हे त्या ठिकाणाचे काय होते, वैशिष्ट्य होते. त्यानंतरची बघा ॲक्टिव्हिटी काय म्हणते, The astrologer never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. म्हणजे जोपर्यंत जो त्याचा ग्राहक आहे, कस्टमर आहे, जोपर्यंत 10 मिनिटे बोलत नव्हता तोपर्यंत हा आपले तोंड अजिबात उघडत नव्हता. आता का उघडत नव्हता? डिस्कस द रिझन बिहाइंड इट हिज ॲक्ट, आणि अशा करण्यामुळे, त्याचं तोंड न उघडण्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणते कारण होते, ह्या कारण आपल्याला डिस्कस करायचं आहे. म्हणजे तो का बरं आपले 10 मिनिटेपर्यंत तोंड अजिबात उघडत नव्हता, की समोरचा व्यक्ती जोपर्यंत आपल्याबद्दल पूर्ण जोपर्यंत सांगत नाही 10 मिनिटे तोपर्यंत तो आपला तोंड उघडत नव्हता. का उघडत नव्हता? तर त्याचे रिझन्स कोणते होते? तर बघा आपण या ठिकाणी लिहू. या ठिकाणी एक रिझन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि बाकी 3 रिझन आपल्याला लिहायचं आहे. तर मी या ठिकाणी आधीच लिहिलेलं आहे बघा. तर ही इज अ गुड ॲट रीडिंग द पीपल, तो लोकांना समजून घेण्यात, त्यांना वाचन करण्यात तो चांगला होता. तो समोरच्या व्यक्तीला त्याचं बिलकुल त्याला पाहिल्याबरोबर त्याचं संपूर्ण मन हा वाचून घ्यायचा. गॅदर्स इन्फॉर्मेशन अबाउट द इंडिव्हिज्युअल, आणि त्याच्या बोलण्यामधून जो
समोरचा व्यक्ती 10 मिनिटं बोलत असायचा, त्याच्या बोलण्यामधून हा गॅदर करायचा काहीतरी इन्फॉर्मेशन अबाउट द इंडिव्हिज्युअल, त्या व्यक्तीबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन, संपूर्ण माहिती हा गोळा करायचा. अंडरस्टँड द सायकोलॉजी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, त्याचे जे मानसशास्त्र आहे, त्या व्यक्तीचं मानसशास्त्र हा पूर्ण ओळखून घ्यायचा. अँड ॲनालिसिस द ट्रबल्स, आणि त्याचे ज्या ट्रबल्स आहेत, त्याच्या ज्या समस्या आहे जीवनातला, त्याचं हा काय करायचा, विश्लेषण करायचा. पुन्हा त्याच्या 10 मिनिटाच्या बोलण्यामधून हा काय गोळा करायचा, तर सो सिम्पॅथी, त्याची सहानुभूती, प्रेज विच दे वॉन्ट टू हिअर, आणि त्याला काय ऐकायचं आहे त्याबद्दलची तो प्रार्थना करायचा. अँड विन द कॉन्फिडन्स, आणि त्यांचा आत्मविश्वास हा जिंकून घ्यायचा. तर इत्यादी कारण होते की तो आधी समोरच्या व्यक्तीला 10 मिनिटं बोलू द्यायचा, तोपर्यंत तो आपलं तोंड उघडायचा नाही. तर इत्यादी कारणामुळे तो समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचा, आपला तोंड उघडायचा नाही. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज द टॅक्टिस यूज बाय द ॲस्ट्रोलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. द टॅक्टिस म्हणजे काय, तर डावपेच. तो कोणत्या प्रकारचे डावपेच यूज करायचा, कशासाठी, टू अर्न हिज वेजेस, तो आपली कमाई करण्यासाठी तो कोणकोणत्या प्रकारची डावपेच यूज करायचा. तर बघा तो कोणत्या प्रकारची डावपेच यूज करायचा. तर पहिलं डावपेच यूज करायचं ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. तो सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचे जे समस्या आहेत त्यांच्याबद्दलचे ॲनालिसिस करायचं, त्यांचं तो विश्लेषण करायचं. दुसरी आहे जनरल डिझायर्स अँड लॉंगिंग्स ऑफ द पीपल, म्हणजे लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या ओळखून घ्यायचा. देन बिलीफ्स अँड सुपरस्टिशन्स ऑफ द पीपल, म्हणजे लोकांचे बिलीफ्स आहेत, अंधश्रद्धा आहेत, श्रद्धा आहेत, हे ओळखून घ्यायचा. अँड नेक्स्ट म्हणजे फिअर, डाऊट्स अँड अनसर्टन्टीज, म्हणजे भीती, त्याच्या शंका आणि त्यांचं जे अनसर्टन्टी, अनिश्चितता आहे याबद्दल तो ओळखून घ्यायचा. अँड गुड जज ऑफ ह्युमन नेचर अँड देअर इन्सिक्युरिटीज, आणि मानवाचे जे नेचर आहे, त्याचा स्वभाव आहे, तो त्याला खूप चांगल्या प्रकारे जज करायचा. आणि त्याची इनसेक्युरिटीज म्हणजे त्यांच्या असुरक्षितता काय हे ओळखायचं. अँड ही वॉज अ श्रीड म्हणजे काय, तर चतुर होता. अशा इत्यादी प्रकारचे डावपेच तो यूज करायचा आणि समोरच्या व्यक्तीला त्याचं भविष्य सांगून त्याच्याकडून पैसे लुबाडायचा. तर इत्यादी त्याचे तो डावपेच काय करायचा, तर यूज करायचा. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज okay, an astrologer appearance help to create an impression in his clients. okay, an astrologer appearance म्हणजे त्याचं बाह्यरूप, मग helps to create impression in his client, म्हणजे त्याचं जे बाह्यरूप होतं, त्याचं बाह्यरूप त्याच्या क्लायंट्सवर, त्याच्या कस्टमरवर कशा प्रकारे इम्प्रेशन पाडायचं, त्याच्यावर कशा प्रकारे तो प्रभाव पाडायचा. तर कम्प्लीट द फॉलोइंग, हे आपल्याला खालील जो तक्ता आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर बघा, द टर्बन ऑन हिज हेड. आता टर्बन म्हणजे काय, तर पगडी. त्याचं अपिअरन्स आपल्याला कोणकोणतं होतं हे लिहावं लागेल, की जे अपिअरन्स त्याच्या क्लायंट्सवर काय पडायचे, त्याचा प्रभाव पडायचा. तर त्याचं अपिअरन्स, त्याचा पेहराव कसा होता, तर टर्बन म्हणजे काय, तर पगडी. त्याच्या डोक्यावर काय होती, एक पगडी होती. सॅकर्ड ॲज स्मिअर्ड ऑन हिज फोरहेड, आणि त्याचा जो कपाळ होता त्याच्या कपाळावर तो पवित्र राख फासायचा. दुसरी वर्मिलियन ऑन फोरहेड, डार्क विस्कस अँड मस्टॅच, आणि त्याचे वर्मिलियन म्हणजे सेंदुराचा त्याच्या डोक्यावर काय होता, तिळा होता. अँड विस्कस अँड मस्टॅच, आता मस्टॅच म्हणजे काय, त्याच्या मुछा आणि त्याच्या कल्ल्या अशा बिलकुल गालापर्यंत अशा आलेल्या होत्या. अँड पॉवरफुल आईज सेट बिलो अ पेंटेड फोरहेड, आणि त्याचे जे पॉवरफुल आईज होते, अतिशय तीव्र असे डोळे होते, आणि त्यांच्या मधोमध असा वर्मिलियन म्हणजे सेंद्राचा असा काय होता, तिळा फोरहेड म्हणजे पेंटेड केलेला होता, रंगवलेला होता. तर अशा प्रकारचं पेहराव त्या ज्योतिषाचं होतं, आणि तो पेहराव जो होता त्याच्या क्लायंट्सवर त्याचा प्रभाव पडत होता, आणि त्याच्याकडे काय अट्रॅक्ट होत होते. कसे, तर एका मधमाशीप्रमाणे, जसं मधमाशी एका डेलियाच्या फुलाकडे जसं आकर्षित होते, त्या पद्धतीने ते कस्टमर्स त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. द नेक्स्ट ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी इज रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. आपल्याला वाक्य वाचायचे आणि त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तर बघा, पहिलं आहे स्टेटमेंट, द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड फेस डेंजर. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरनी दया नायकला म्हटलं की तू पुन्हा तुझा गाव सोडू नको, नाहीतर तू कशामध्ये फसशील,
फेस डेंजर, तुला डेंजर फेस करावं लागेल, राईट. नाव द नेक्स्ट वन इज अकॉर्डिंग टू द नॅरेटर. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to his understanding people. तर लेखकाच्या मतानुसार जे ॲस्ट्रॉलॉजरचं जो यश होतं त्याच्या व्यवसायामधलं, प्रोफेशनमधलं, हे कशावर अवलंबून होतं तर हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल, लोकांना समजून घेण्याची ज्याच्यामध्ये जी पॉवर होती त्याच्यावरून त्याचं जे व्यवसाय होतं, प्रोफेशन होतं ते अवलंबून होतं. ओके. Now the story suggests that the astrologer's comment and observation please people by the story suggests that the astrologer's comment and observation please people by म्हणजे लोकांकडून त्या ॲस्ट्रॉलॉजर्सवर होणारे जे कमेंट्स आहेत त्या स्टोरीमध्ये कोणते सजेस्ट तर फ्लॅटरिंग देम or supporting their own views, flattering them or supporting to their own views. Okay, now the next one, D. Guru Nayak consults the astrologer because he wants to. आता गुरु नायक त्या ॲस्ट्रॉलॉजरशी का बरं कन्सल्ट झाला? बिकॉज ही गेट द आन्सर ऑर टू स्पेसिफिक क्वेश्चन. कारण की त्याचे जे विशिष्ट प्रश्न होते त्याचे त्याला ॲन्सर, उत्तर हवं होतं म्हणून तो त्याच्याशी कन्सल्ट केलं. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम टू टेक रिवेंज. तो गुरु नायक होता जो त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठी त्याला शोधत होता. का बरं? टू टेक रिवेंज. कारण काल त्याला काय घ्यायचं होतं? बदला घ्यायचा होता, रिवेंज घ्यायचं होतं. देन द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट suspicious. The astrologer's remark makes Guru Nayak feel of all the following except suspicious. Okay. Now the next reaction of the astrologer's wife to his news suggested that she was unaware of his past. She was unaware of his past. Okay. Now the next activity. Okay, so read the following sentences and find out true and false sentence. Correct the false sentence. बघा, तर खरं आणि खोटे स्टेटमेंट्स तुम्हाला शोधायचे आहे आणि करेक्ट द फॉल्स सेंटेन्स. आणि ज्या खोट्या आहेत त्यांना आपल्याला करेक्ट करून लिहायचं आहे. तर मी या ठिकाणी आपल्यापाशी तेवढी वेळ नाही, मी तुम्हाला ट्रू स्टेटमेंट्स कोणत्या आणि फॉल्स स्टेटमेंट कोणत्या हे मी तुम्हाला सांगतो, त्याचं तुम्हाला करेक्ट करून तुम्हाला लिहावं लागेल. ओके मित्रांनो, तर चला सुरुवात करूया. आता पहिली जी स्टेटमेंट आहे, द ॲस्ट्रॉलॉजर्स गेव अ करेक्ट प्रेडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टॅबल थ्रोन इन टू अ वेल अँड लेफ्ट फॉर अ डेड. या इट्स अ करेक्ट, कारण की त्याला मरणासाठी एका विहिरीमध्ये फेकून दिल्या गेले होते. इट्स अ ट्रू. Now the next, when the astrologers come to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. Okay, so it is also true. Now the next one, the astrologer tried to back out of the deal and talk about the client's past. It is the false. Okay, it's a false. Now the next D is, the astrologer secured himself from Guru Nayak revenge. It is true. आहे ना, तो गुरु नायक कशासाठी तर रिवेंज म्हणजे बदला घेण्यासाठी आला होता. ओके. नाव द नेक्स्ट वन इज, द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक्स. या इट इज ऑल्सो ट्रू. आपण आपल्या मिस्टेक्सपासून दूर जायला नको, आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. ओके. नाव द नेक्स्ट वन इज, आता बघा मित्रांनो, या ठिकाणी लॉंग आन्सर्स क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा पहिलं कोणतं आहे, द ॲस्ट्रॉलॉजर हॅज चेंज हिज अपिअरन्स. तर ॲस्ट्रॉलॉजरनी आपला जो अपिअरन्स आहे त्याचा बाह्य रूप आहे तो चेंज केलेला होता. कसं? अँड हिज पर्सोना, आणि त्याची जी पर्सोना आहे म्हणजे त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा त्यांनी चेंज केलेलं होतं. व्हेन ही अराइव्ड इन द सिटी, जेव्हा तो त्या शहरामध्ये आला तेव्हा तो त्यांनी आपलं पूर्ण अपिअरन्स, आपलं बाह्यरूप, आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व सगळं काही बदलवलं होतं.
गिव्ह स्पेसिफिक रिझन, आणि त्यामागचं स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक रिझन का बरं होतं, का बरं त्यानं आपलं अपिअरन्स आणि आपली जी पर्सोना जी होती, आपली जी पर्सनॅलिटी होती ती का बरं चेंज केली होती. आता याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो थोडंसं लॉंग ॲन्सरमध्ये लिहायचं आहे, थोडं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. तर बघा मी तुम्हाला काही हिंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. डिडंट वॉन्ट बी द रिकग्नाइज, त्याला कुणी ओळखू नये. टू इस्केप पनिशमेंट, म्हणजे आपल्याला सजा होऊ नये म्हणून तो तिथून पळून आलेला होता. अँड टू अर्न अ लिव्हिंग, आणि आपलं जे जीवन जगण्यासाठी जे काही आहे ते खाण्यासाठी तो आपला तो व्यवसाय करत होता, आणि म्हणून त्यानं आपलं पूर्ण जो पेहराव आहे तो त्यांनी काय केलेलं होतं तर चेंज केलेलं होतं. नेक्स्ट आहे बघा, द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रोलॉजर्स हॅड डिसअपियर्ड. थ्रू धिस सेंटेन्स एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. आता द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रोलॉजर्स हॅड डिसअपियर्ड, म्हणजे त्याच्यावर जो अंधारमय एक प्रकारचा बर्डन होता, लोड होता, त्याच्यावर एक प्रकारचं कुठंतरी एक लोड होतं, आणि ते काय झालेलं होतं, डिसअपियर्ड झालेलं होतं, ते नाहीसं झालं होतं. की त्याच्यावर एक अपराधी भावना होती, एक गिल्ट होती त्याच्या मनावर, की माझ्या हातून एका व्यक्तीचा काय झालेला होता, खून झालेला होता. ही जे डार्कनेस लोड होतं तो काय झालेला होता, त्याच्या आतमध्ये जो होता तो काय झालेला होता, डिसअपियर्ड झालेला होता, है ना. सो थ्रू धिस सेंटेन्सेस, मग ह्या वाक्यामधून एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. मग अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे ह्या टायटलचं सिग्निफिकन्स आहे ना, तर महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो तुमच्या भाषेमध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी काही हिंट्स दिले आहे. रिलीव्ड ऑफ द बर्डन ऑफ गिल्ट, म्हणजे त्याच्या डोक्यामधून ते जी गिल्टी होती, अपराधिक भावना होती, ती काय झाली होती, रिलीव्ड झाली होती. ही फेल्ड द इन्सिडंट हॅड मेड हिज डे, अँड ही फेल्ड द इन्सिडंट हॅड मेड हिज डे, आणि त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये जी घटना घडलेली होती, आणि ती जी घटना आहे की नाही, ही फेल्ड द इन्सिडंट हॅड मेड हिज डे, आणि त्या दिवशी त्यांनी जी घटना घडली होती ती त्याच्या डोक्यावरून काय झालेली होती, कमी झालेली होती. ओके, सो देन नेक्स्ट, the astrologer feels relieved that the guru is not dead, as it relieves at the great burden of him. The astrologer feels relieved that guru is not dead, म्हणजे त्याच्या मनावरचा जो बर्डन होता तो काय झाला, रिलीव्ड झाला, की गुरु हा काय मेलेला नव्हता. म्हणजे पहिला जो प्रश्न वाचला आपण सेम याचं सुद्धा उत्तर आपल्याला तसंच लिहावं लागेल, आहे ना. अँड द क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. मग आपल्याला जे क्रिटिकली जी स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल, की त्याच्यावर ते टीकात्मक जे एक्सप्लेनेशन्स, त्याला जस्टिफाय कशी केल्या जाईल त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला करावं लागणार आहे, बरोबर आहे. तर गिल्ट फ्री, नो लॉंगर नीड टू हाईड हिज आयडेंटिटी. आता त्याला गिल्ट म्हणजे त्याला अपराधिक भावना ठेवायची काही गरज नाही. अँड नो लॉंगर नीड टू हाईड हिज आयडेंटिटी, आता त्याला स्वतःची पहिचान लपवण्याची काही गरज नाही. कॅन मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ, तो आता जीवनामध्ये काय समोर जाऊ शकतो. म्हणजे आता त्याच्या मनावर असणारा जो बर्डन होता आहे ना, तर तो बर्डन आता काय झालेला होता, दूर झालेला होता. तर त्याला आता काय करा, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे. ओके, नाव द नेक्स्ट वन इज द ॲस्ट्रोलॉजर्स विन्स गेट द सिम्पॅथी ऑफ क्रिटिसिझम ऑफ द रीडर्स इन द इंड. एक्सप्रेस युअर ओपिनियन विथ द सपोर्ट्स ऑफ द मेन स्टोरी. तर काय म्हणते बघा, द ॲस्ट्रोलॉजर विन गेट्स द सिम्पॅथी ऑफ क्रिटिसिझम ऑफ द रीडर, म्हणजे त्यांनी वाचकांची शेवटी काय तर क्रिटिसिझम म्हणजे टीकात्मक सहानुभूती त्यांनी मिळवलेली होती. कधी तर त्या एंड ऑफ द लेसन, म्हणजे त्या पाठाच्या शेवटी. सो एक्सप्रेस युअर ओपिनियन विथ द सपोर्ट ऑफ द मेन स्टोरी, मग जे मुख्य स्टोरी आहे त्याला तुम्ही कसे सपोर्ट्स कराल याचं तुम्हाला ओपिनियन द्यायचं आहे. ओके, सो यू कॅन राईट इट. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ वी हॅव टू इरेडिकेट द सुपरस्टिशन अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम अवर सोसायटी, व्हॉट स्टेप वुड यू लाईक टू सजेस्ट. समजा जर तुम्हाला समाजामधून संपूर्ण जर सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धाचे जर उच्चाटन करायचं आहे, इरेडिकेट करायचं आहे, तर तुम्ही कोणती स्टेप
उचलणार. व्हॉट स्टेप वुड यू लाईक टू सजेस्ट, तुम्ही कोणत्या प्रकारची स्टेप्स तुम्ही सजेस्ट करणार. तर याबद्दल तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये मित्रांनो याचं उत्तर लिहायचं आहे. ओके, नाव द नेक्स्ट वन इज in the story astrologer has a great listening power. Listening helps in developing good relations with people. Express your opinions. So in the story, ह्या कथेमध्ये ॲस्ट्रॉलॉजर हॅज ग्रेट लिसनिंग पॉवर, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरकडे लिसनिंग पॉवर, लिसनिंग स्किल, खूप मोठी छान अशी लिसनिंग स्किल आहे, म्हणजे ऐकण्याची कला आहे. लिसनिंग हेल्प्स इन द डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. आणि जी लिसनिंग स्किल आहे, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची जी कला आहे, याच्यामुळे काय तर दुसऱ्यासोबत जे रिलेशनशिप आहे, म्हणजे संबंध कसे दृढ करता येतात. अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन, तर याच्याबद्दलचं तुमचं ओपिनियन, तुमचं मत तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे. ओके, नाव द नेक्स्ट, इन द स्टोरी द फॉलोइंग कॅरेक्टर्स रिव्हील देअर क्वालिटीज थ्रू द वर्ड्स अँड ॲक्शन्स. Pick out the words that describe them from the box and write in the appropriate columns. ओके, तर काय म्हणजे इन द स्टोरी ह्या कथेमध्ये द फॉलोइंग कॅरेक्टर्स रिव्हील देअर क्वालिटीज. आता खाली काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत. आपल्या ह्या कथेमध्ये 3च कॅरेक्टर्स दिले, एक तर ॲस्ट्रॉलॉजर, एक दयानायक आणि तिसरा आहे त्याची वाईफ. ओके, तर ह्या 3 कॅरेक्टर्सबद्दलचे जे वर्ड्स, त्याचे ॲक्शन्स तुम्हाला ह्या ठिकाणी त्याच्या खाली लिहायचे आहेत. तर इथून पिकआउट करायचं आहे आणि पिक आउट केल्यानंतर ह्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ए मीन्स ॲस्ट्रॉलॉजर, ओके, जी फॉर गुरुनायक अँड डब्ल्यू फॉर ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. आता बघा यांच्या ॲक्शन्स किंवा यांच्या क्वालिटीज कोणत्या बघा. तर या ठिकाणी मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे बघा, श्रीड. आता श्रीड म्हणजे काय होते तर चतुर, शहाणा. हे कोणाची क्वालिटी आहे तर ॲस्ट्रॉलॉजरची आहे. आता बघा क्लेवर, हा सुद्धा ॲस्ट्रॉलॉजरची. क्लेवर म्हणजे हुशार. सस्पिशियस म्हणजे काय संशय, हे सुद्धा कोणाचं आहे तर ॲस्ट्रॉलॉजरचं. आता लिबल, जी म्हणजे हा गुरुनायकचा आहे. अँड देन ॲरोगंट. आता ॲरोगंट हे कोणाचं आहे तर गुरुनायक. ॲरोगंट म्हणजे काय तर उद्धट कोण होता तर गुरुनायक होता. डिमांडिंग ही कोण होती ॲस्ट्रॉलॉजरची वाईफ. आता डिमांडिंग म्हणजे काय तर मागणी घालणे, डिमांडिंग म्हणजे मागणी घालणे. क्वारेलसम म्हणजे झगडालू. हे झगडालू कोण होता तर गुरुनायक होता. ते एक ओव्हर कॉन्फिडंट अति आत्मविश्वास असणारा कोण होता गुरुनायक. मनिप्युलेटिव्ह. आता मनिप्युलेटिव्ह म्हणजे काय होता तर एखादी कुशल व्यक्ती. आता कुशल कोण होता तर ॲस्ट्रॉलॉजर होता, तो आपल्या कामामध्ये अतिशय कुशल होता. देन स्केप्टिकल. आता स्केप्टिकल म्हणजे काय होते तर संशयी. स्केप्टिकल काय तर संशयी. आता संशयी कोण होता तर ॲस्ट्रॉलॉजर होता. मिस्टिकल म्हणजे काय तर एक प्रकारचं गुपित गूढ ठेवणारा, हा सुद्धा ॲस्ट्रॉलॉजरचे गुणवैशिष्ट्य आहे. स्मार्ट हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजरचे. केअरिंग कोण होतं तर ॲस्ट्रॉलॉजरची वाईफ. प्रोटेक्टिव्ह कोण होती तर ॲस्ट्रॉलॉजरची वाईफ. शार्प कोण होता ॲस्ट्रॉलॉजर होता. रॅशनल. आता रॅशनल म्हणजे काय तर तर्कसंगत. इंटिटिव्ह म्हणजे हा कोण होता तर ॲस्ट्रॉलॉजर. आता इंटिटिव्ह म्हणजे काय तर अंतर्ज्ञानी ज्याला म्हणतो तो हा होता ॲस्ट्रॉलॉजर. ॲग्रेसिव्ह कोण होता तर गुरुनायक होता. एकदम त्याच्यामध्ये काय होते उत्कट भावना होती, आहे की नाही. वरीड हा एक तर ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा होता आणि त्याची वाईफसुद्धा होती, ॲस्ट्रॉलॉजर वाईफ. कनिंग हा ॲस्ट्रॉलॉजर होता, धूर्त होता. ह्युमॅनिटिक्स कोण होती तर त्याची वाईफ. ह्युमॅनिटिक्स म्हणजे मानवतावादी. अँड इम्पिटियस. आता इम्पिटियस कोण होता ॲस्ट्रॉलॉजर्स होता आणि गुरुनायकसुद्धा. आता दोघालाही तुम्ही तीव्र. इम्पिटियस म्हणजे काय होते तर तीव्र. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या कॉलममध्ये लिहायचे आहे त्याचे गुण वैशिष्ट्ये. ओके, मॅच द सफिक्स विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स. वन इज वन डन फॉर यू. आता बघा तुम्हाला याला सफिक्स लावायचं आहे. एक तुम्हाला इथं केलेलं ॲक्शन. ओके ऑक्सनर. तर बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे ॲक्शनचं ऑक्सनर. याला कोणतं सफिक्स लावलेलं आहे ऑक्सनर, आहे की नाही. कोणतं लावलेलं आहे ऑक्सनर. EER म्हणजे ऑक्सनर लावलेलं आहे. आता इन्चॅन्ट. तर इन्चॅन्टमेंट कोणतं आहे इन्चॅन्टमेंट. देन नॉलेज
नो नॉलेज, LEDG. प्रिपेअर, प्रिपरेशन, ठीक आहे. प्रोसीड, प्रोसिजर, काय आहे, प्रोसिजर. अँड देन अपियर, अपियरन्स. अँड रिमार्क, रिमार्केबल. ओके. इंचॅन्ट, enchantment, no knowledge, yeah, knowledge. And auction, auctioneer. So like that you have to add the suffix, okay, to root words. आणि हे रूट वर्ड्स आहे त्याला सफिक्स लावलेला. आता आपल्याला माहिती आहे सफिक्स अँड प्रेफिक्स लावता आलं पाहिजे. ओके. नाव द नेक्स्ट वन इज an astrologer's day has ironic elements where the astrologer pretend to have supernatural knowledge. तर बघा काय म्हणते की ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ह्या स्टोरीमध्ये एक आयरनिक, आयरनिक म्हणजे करते उपरोधिक एक प्रकारची भावना या ठिकाणी योजलेली आहे. अँड द ॲस्ट्रॉलॉजर प्रिटेंड्स टू हॅव सुपर नॅचरल नॉलेज. आणि ह्या ॲस्ट्रॉलॉजर्समध्ये एक प्रकारचा सुपर नॅचरल नॉलेज आहे. अँड द को इन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. आणि को इन्सिडेंटली तो सत्यामध्ये उतरत आहे. So irony means a situation or statement characterized by significant difference between what is accepted and what is actually happened. मग आता आयरोनिक म्हणजे काय, तर ॲक्च्युअली आयरोनिक इज द फिगर ऑफ स्पीच. आणि मग ह्या फिगर ऑफ स्पीच आहे, आयरोनिक हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. आणि ह्या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग कधी करतो, तर एखादी होमरिक गोष्ट आपण चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली मांडू शकू याच्यासाठी ह्या फिगर ऑफ स्पीचचा यूज केला जात असते. आर बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन. म्हणजे त्याच्यामधले आपल्याला समज काय आहे आणि एक्झॅक्टली काय आहे आणि एक्झॅक्ट काय घडलेलं आहे याच्यामधलं जे समजदारीपणा, त्याचं म्हणजे काय, म्हणजे तो म्हणजे काय आणि त्याच्यामधलं समजदारीपणा काय आहे याच्यामधला डिफरन्स ह्या आयरनिकमध्ये आपल्याला ह्या फिगर ऑफ स्पीचमध्ये आपल्याला बघायला मिळते. सो फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ आयरनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. वन हॅज बीन डन फॉर यू. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल्स, ह्या आयरनी फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला एक ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बाकीचे आपल्याला शोधायचे आहे. तर बघा, द फर्स्ट एक्झाम्पल इज ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू द अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इट्स गिवन ऑलरेडी. तर आपल्याला बाकीचे एक्झाम्पल शोधायचे आहेत. बघा, नायक लर्न्ड हिज अटॅकर डाईज अँड स्ट्रॉंगर दॅट ही डिड नॉट कमिट मर्डर. ओके. सो दिस वन, नायक कम टू द व्हेरी मॅन हू ट्राईड टू किल हिम टू फाइंड हिज अटॅकर. अँड द थर्ड वन इज ॲस्ट्रोलॉजर्स आय वेअर सर्चिंग फॉर कस्टमर अर्ली विच द कस्टमर्स मिस्टेक फॉर द प्रॉफिटिक लाईट. So this one also. And in the story many Indians words are used. आता ह्या कथेमध्ये खूप सारे भारतीय शब्दांचा यूज केलेला आहे. तर कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी. कावरी सेल्स, दिस इज अन एक्झाम्पल. कोड मिक्सिंग. ओके. सो राजाज डेलिकसी, बॉम्बे आईस्क्रीम, दिल्ली आलमंड, 3 पैसे आहे ना, पैज आहे ना, 8. Okay, so then 8 anaz, 12 anaz, jutka driver. So all these examples given in this story from the our local language, you know, in the story, Indian words. So these are the Indian words used in the story. Okay, now the next one is, okay, so there are some phrases where the words crown in use with the different sets of meaning. Use the following phrases to complete the sentence meaningfully. One is done for you. बघा, तर इथं फ्रेजेस इडियम दिलेले आहेत आणि त्या इडियम्स आपल्याला यूज करायचे आहेत. तर क्राउन अचीवमेंट, टू क्राउन द इफेक्ट, क्राउन ऑफ थ्रोन्स, क्राउनिंग ग्लोरी अँड टू क्राउन इट ऑल. तर बघा, मी या ठिकाणी डायरेक्टली त्या फिल केलेल्या आहेत. तर बघा, मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर पहिली फ्रेज आहे बघा, द वर्क शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. द अमिताभ हॅज गिवन टू ओसम मूवीज थ्रू 5 decades, बट his crowning achievement in his performance in the movie Black. Okay, now the next one is, in her pursuit of success, Radha has distanced herself from her family. Her fame has become a real crown of throne. And the next one is,
They threw a wonderful party for me with customers, games, and to crown it all, my favorite kind of ice cream. Okay, okay. So then next one is medical science has great invention, but the organ transplantation is definitely growing achievement for human beings. Okay, so I hope you might be understood. Now the next one is, now the next, the word uses. The use the words given in the brackets and rewrite the sentences. ओके, तर ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्सला आपल्याला त्या वाक्यामध्ये यूज करायचं आहे. ओके, इन्हॅन्समेंट. आता इन्हॅन्समेंटचा आपल्याला ह्या वाक्यात यूज करायचा आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचा अर्थ बदलायला नको. आता द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हॅन्स. आता इन्हॅन्स्ड हा काय आहे, या ठिकाणी व्हर्ब आहे, आणि इन्हॅन्समेंट हा काय आहे, नाऊन आहे. मग आपल्याला ह्या व्हर्बच्या ऐवजी नाऊनचा यूज करायचा आहे विदाऊट चेंजिंग द मिनिंग. ओके, तर कसं करणार बघा, इथं वर एक्झाम्पल दिलेलं आहे, देअर वॉज कन्सिडरेबल इन्हॅन्समेंट ऑफ पॉवर ऑफ हिज आईज. ओके, तर आपण व्हर्बचं काय केलं, नाऊन. ओके, देन नेक्स्ट वन इज ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. आता इथं बघा वर्क्ड आहे ना, इथं वर्किंग. आता वर्किंग इथं नाऊन म्हणून यूज केलेलं आहे आणि याचा व्हर्ब म्हणून यूज करायचा आहे. काय म्हणून यूज करायचा आहे, व्हर्ब, विदाऊट चेंजिंग एनी मिनिंग. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. तर बघा याचं काय होईल, ॲन ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स वॉज वर्कड आउट बाय हिम. आता वर्कड आपण इथं काय ॲज अ वर्ब म्हणून यूज केलं, त्याचा एक प्रकारे पॅसिवाईज केलेला आहे आपण. ओके, आणि इथं वर्किंग हा काय आहे, नाऊन आहे. ओके, नाऊन काय बघा, इथं याच्यापूर्वी आर्टिकल लागलेला आहे आणि आर्टिकल हा फक्त नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हच्या पूर्वीच लिहिल्या जात असतो. ओके, देन नेक्स्ट वन हॅपनिंग. आता बघा हॅपनिंग या ठिकाणी हॅपनिंगचा यूज करायचा आहे. तर ही न्यू दॅट हॅपनिंग टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. ही न्यू व्हॉट happening to himself next minute. Now the next is the satisfaction. आता बघा इथं सॅटिस्फॅक्शनचा यूज करायचा आहे या ठिकाणी. इफ यू फाइंड सॅटिस्फॅक्शन विथ माय आन्सर. आता इथं सॅटिस्फॅक्टरी आहे, इथं काय आहे, सॅटिस्फॅक्टरी. आणि सॅटिस्फॅक्टरी हा काय एक प्रकारचा ॲडवर्ब झाला. विल यू गिव्ह मी अ 5 रुपीज. तर मग इथं काय सॅटिस्फॅक्शन म्हणजे नाऊनचा यूज करायचा आहे. इफ यू फाइंड सॅटिस्फॅक्शन विथ माय आन्सर will you give me 5 rupees. Then next one, he shook his head gratefully. आता ग्रेटफुली हा काय आहे, ॲडवर्ब आहे. आणि रिग्रेट, आता इथं रिग्रेट हा नाऊन म्हणून यूज करायचा आहे. काय म्हणून यूज करायचा आहे, नाऊन. तर बघा याचं कसं यूज करणार आपण, हिअर नोट, हां ओके इथंच असेल, हां या हिअर, ही शूक हिज हेड विथ रिग्रेट. ही शूक हिज हेड विथ रिग्रेट, आपण नाऊन म्हणून त्याचा यूज केला. ओके, नाव द नेक्स्ट वन इज bewildered. Don't know what is the meaning of bewildered. I don't know. It was bewildering crisscross of light rays. So there were bewildered by the crisscross of light rays. आता बघा इथं देअर वेअर ब्ल्युडर्ड म्हणजे आपण क्रियापद म्हणून त्या ठिकाणी यूज केलं. इथं ब्ल्युडरिंग हा काय आहे, नाऊन आहे. हा काय आहे, नाऊन आहे. तिथं वर्ब म्हणून यूज केलं. आय शुड हॅव बीन डेड ऑफ सम पासर बाय हॅड नॉट चेंज टू पीप इन टू द वेल, एक्सप्लेन द अदर ओव्हरव्हेल्ड बाय इंथुझियाझम. इंथुझियास्टिकली, काय म्हणून, इंथुझियास्टिकली. ओके, तर इंथुझियास्टिकली म्हणून यूज करायचं आहे. आता बघा इंथुझियास्टिकली, आता इथे इंथुझियाझम आहे बाय इंथुझियाझम. इंथुझियाझम इज अ नाउन अँड इंथुझियास्टिकली इज द ॲडवर्ब, राईट. तो इंथुझियास्टिकली ही एक्सक्लेम्ड, इथे ॲडवर्ब म्हणून यूज केलेला आहे. ही इंथुझियास्टिकली ही एक्सक्लेम्ड दॅट ही वूड हॅव बीन डीप इफ वेल, है ना, वेल you tried, well,
एक्सक्लेम द अदर ओव्हरवेल्म बाय, हे काढून टाकायचं आहे की नाही, फक्त एवढंच लिहायचं. enthusiastically he exclaimed that he would have been deep if someone passerby had not chanced to peep into the well. बस इथपर्यंत तुम्हाला लिहावं लागेल, हे लिहिण्याची गरज नाही. ओके, नाव द नेक्स्ट वन, यू ट्राय टू किल हिम. किलिंग, इथं काय किलिंग, इथं वर्ब आहे, हा ट्राईड हा काय वर्ब आहे. आता आपल्याला किलिंग नाऊन म्हणून यूज करायचं आहे, तर यू आर ट्राईड किलिंग हिम. ओके, सो देन प्रिपरेशन, प्रिपरेशन इज अ नाऊन आहे की नाही. आता नाऊन म्हणून यूज करायचं आहे या ठिकाणी, तर प्रिपेअर आहे, प्रिपेअर हा वर्ब आहे आणि वर्बच्या ऐवजी आपल्याला नाऊन यूज करायचं आहे विदाउट चेंजिंग द मिनिंग. मग प्रिपरेशन ऑफ सम नाईस स्टफ फॉर ही इज ऑर्डर आहे ना, किंवा आय विल मेक प्रिपरेशन ऑफ सम नाईस स्टफ फॉर हिम, असं सुद्धा करू शकता, दोनपैकी कोणतंही एक. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट, हर्ड आहे ना, तर हर्डचा यूज करायचा आहे. द अदर ग्रोन हॅविंग हर्ड इट, द अदर हर्ड इट अँड स्टार्टेड. व्हॉट इज दिस, आय थिंक स्टार्टेड ग्रोनिंग आहे ना. अशा प्रकारे आपल्याला. इफ यू लाईक माय व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन and share with your friends. So see you in next video. Thank you very much.